In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. आणि ही गोष्ट ज्या काळातली आहे त्या काळामध्ये if someone do a serious crime or if someone found guilty in a serious crime, guilty म्हणजे दोषी. जर एखादी व्यक्ती एखाद्या सिरियसचा अर्थ होतो गंभीर क्राईम गुन्हा, एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर दोषी सापडली आढळली तर अशा व्यक्तीला काय शिक्षा होती? फेड टू वाईल्ड बिस्ट. त्या व्यक्तीला एखाद्या जंगली प्राण्यासोबत किंवा जंगली प्राण्यासमोर खाण्यासाठी सोडून दिलं जायचं. अँड रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ सिरियस क्राईम, व्हेरी सिरियस क्राईम ऍट दॅट टाइम. आणि त्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीने एखाद्या गुलामाने आपल्या मालकाला सोडून जाणं, त्याच्यापासून पळून जाणं हा गंभीर गुन्हा होता. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अँडरकल्स पळून गेला होता, म्हणजेच ही वॉज गिल्टी इन सिरियस क्राईम ऍट दॅट टाइम. त्या काळामध्ये तो एक गंभीर गुन्हा होता आणि आता अँडरकल्सला सुद्धा तीच शिक्षा होणार होती. Therefore अँडरकल्स was to be thrown to the wild beast. आणि त्या नियमानुसार आता अँडरकल्सला सुद्धा एखाद्या जंगली प्राण्याचं खाद्य बनावं लागणार होतं. त्याला त्या जंगली प्राण्यासमोर खाण्यासाठी सोडून दिलं जाणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. मग दिवस निश्चित झाला की कोणत्या दिवशी अँडरकल्सला प्राण्यासमोर खाण्यासाठी सोडायचं. अपॉइंटेड म्हणजे निश्चित झालेला किंवा ठरवलेल्या दिवशी द एम्परर अराइव्ड. एम्परर म्हणजे सम्राट, राजा. अराइव्ड म्हणजे आला. सम्राटाचं म्हणजेच राजाचं आगमन झालं. अँड ऍट द सर्कस म्हणजे पूर्वी एक गोलाकार मैदान असायचं. द्वंद्व युद्ध असेल, सार्वजनिक कार्यक्रम असतील किंवा इतर काही कार्यक्रम करण्यासाठी ते एक मैदान असायचं. आणि ज्या मैदानामध्ये गोलाकार ते मैदान असेल त्याला सगळ्या बाजूंनी लोकांना, प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा असायची. त्या मैदानात राजा आला आणि ते ही टूक हिज प्लेस, तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. जमलेली जी काही गर्दी होती ती घोषणा देत होती, मोठमोठ्याने घोषणा देत होते. द ट्रम्पटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँडरकल्स वॉज ब्रॉट इन टू द अरेना. ट्रम्पेट म्हणजे तुतारी किंवा रणशिंग किंवा तुतारी फुंकणारे जे ट्रम्पटर्स, रणशिंग फुंकणारे किंवा तुतारी वाजवणारे जे लोक होते त्यांनी तुतारी वाजवली. ब्ल्यू म्हणजे ब्लोचा अर्थ होतो की फुंकणे, आणि त्यांनी ती रणशिंग फुंकलं, वाजवलं. आणि अँडरकल्सला अरेना म्हणजेच काय? अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. म्हणजे ते मैदान असं की ज्या मैदानाच्या भोवती बंदिस्त मैदान आहे, त्या मैदानाभोवती प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा असते. अशा त्या मैदानामध्ये अँडरकल्सला आणून सोडलं. ही चेन्स वेर अनबाउंड. त्याच्या ज्या काही साखळ्या त्याला साखळ्यांनी बांधलेलं होतं त्या साखळ्या सोडण्यात आल्या. अनबाउंड म्हणजे काय? सोडल्या. बाउंडचा अपोजिट वर्ड आहे बाउंड, अनबाउंड. आणि मग त्या साखळ्या त्याच्या सोडल्या. ही फेल्ड वीक अँड डिसमेड. तो अतिशय त्याला अशक्तपणा जाणवत होता. आणि त्याचबरोबर ही वॉज लुकिंग डिसमेड म्हणजे सॅड. तो दुःखी दिसत होता. आता साहजिकच आहे गंभीर गुन्ह्यामध्ये त्या काळातली शिक्षा अतिशय भयानक अशी शिक्षा होती. आणि त्यामध्ये अँडरकल्सला माहित होतं, ही वॉज सर्टन, त्याला खात्री होती दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याला निश्चित माहित होतं, सर्टन निश्चित असतं, निश्चित माहित होतं त्याला की आज आपल्या आयुष्याचा जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ऍट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोसियस लाईन वॉज रिलीज इन टू द एअर. त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे अँडरकल्सचं ज्या बाजूने सोडलं त्याच्या अपोजिट साइडला एक गेट वरती रेज म्हणजे वरती उचललं. आणि एक फेरोसियस म्हणजे वाईल्ड अँड डेंजरस, फियर्स अतिशय भयंकर क्रूर असा एक सिंह त्या अरेनामध्ये रिलीज म्हणजे सोडण्यात आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. त्या सिंहाला अधिक क्रूर व्हावं, भयंकर व्हावं म्हणून अनेक दिवस उपाशी ठेवलं होतं. म्हणजेच त्याला त्या
सिंहाला सोडलं की त्याला समोर जे दिसेल तो ते खाऊन घेईल, इतका तो भुकेला ठेवलेला होता. अँड्रकल्स वॉज फील्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. अँड्रकल्सने त्या सिंहाला पाहिल्याबरोबर तो अतिशय घाबरला. त्याला मनामध्ये खूप भीती निर्माण झाली. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट मीन्स शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. पण त्याने त्याच्या चेहऱ्यावर ती भीती दिसू दिली नाही. मनात भीती खूप होती, परंतु त्याने ती दाखवली नाही किंवा दिसू दिली नाही. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring. सिंहाने त्या अँड्रकल्सला पाहिल्याबरोबर त्याला समोर काहीतरी खाण्यासाठी दिसतंय म्हणून तो त्याच्याकडे रश याचा अर्थ धावणे, धावू लागला. बाउंडिंगचा अर्थ होतो उड्या मारणे. बाउंड बाय लॉ, कायद्याने बांधलेला. बाउंड द क्लोथ ऑन द वुंड. बाउंड म्हणजे तिथं बांधली. आणि आता पुन्हा बाउंड शब्द आलाय. बाउंडिंग म्हणजे उड्या मारणे. उड्या मारत मारत अँड रोरिंग, गर्जना करत तो त्या अँड्रकल्सकडे धावला. बाउंड ह्या शब्दाचे 3 अर्थ आपण आतापर्यंत पाहिले. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. आणि परंतु क्षणार्धात तो धावणारा सिंह जो आहे तो थांबला, मार्गामध्ये थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि तो हळुवारपणे आता पुढे चालू लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. त्याचा जो काय रेज, अँग्रीनेस, राग, तो राग जो होता खूप रागवलेला, क्रूर असा तो दिसत होता, त्याचा राग मेल्टेड म्हणजे नाहीसा झाला, वितळला म्हणजेच काय, कमी झाला. अँड्रकल्स सॉ धिस टू. अँड्रकल्स सुद्धा हे बघत होता. हिज फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर. रिकॉग्नाइज म्हणजे ओळख. दोन्ही मित्रांनी एकमेकांना ओळखले. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तो सिंह कोणता होता. व्हेरी गुड. जेव्हा तो अँड्रकल्सला सैनिकांनी पकडलं आणि झोपलेल्या सिंहाला देखील पकडलं, सैनिकांना माहित नव्हते हे दोघं मित्र आहेत, परंतु ह्या दोन्ही मित्रांनी आता मात्र एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रकल्स अगेन, बट व्हेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पर अँड रब इट नोज अगेन्स्ट हिम. दोन्ही मित्र एकमेकांना पाहून आनंदित झाले. पुन्हा एकदा सिंह अँड्रकल्सकडे धावू लागला आणि आता तो अँड्रकल्स जवळ पोहोचला. जेव्हा तो तिथं पोहोचला त्यावेळेस त्याने काय केलं, इट्स पर म्हणजे गुरगुरणे. आपल्याला माहिती आनंदाने गुरगुरणे. मांजर आपल्या जवळ आली की ती आनंदाने गुरगुरते. त्या पद्धतीने सिंह तिथं जाऊन गुरगुरू लागला. आणि इट रब इट्स नोज. रब म्हणजे घासणे. त्याने त्याचं नाक त्याच्या समोर घासायला सुरुवात केली. अँड्रकल्स हग द लायन. अँड्रकल्सने त्या सिंहाला हग म्हणजे मिठी मारली. त्याला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आता त्याच्या मनामध्ये भीती नव्हती, कारण त्याचा तो जो काही सिंह होता तो त्याचा मित्र होता आणि दोघांना एकमेकांना भेटून आनंद झाला. अँड्रकल्सला त्याच्या मनातली भीती जी आहे ती नाहीशी झाली आणि त्याने रिलीफ, सुटका झाल्याचा आनंद त्याला होता. जॉय, आनंद त्याला झालेला होता. सुटका झाली, आपला मित्र भेटला याचा आनंद त्याला होता. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. तिथं जमलेले जे काही प्रेक्षक होते, ऑडियन्स, अगदी राजासह, अगदी सम्राटासह, सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. ही जी काही टेंडर म्हणजे प्रेमळ, ही प्रेमळ दृश्य, साईट म्हणजे दृश्य, देखावा, हे प्रेमळ असं दृश्य बघून सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. People began to cheer Androcles and ask for his release. सगळ्या लोकांनी अँड्रकल्सचा जय जयकार सुरू केला. अँड्रकल्सची घोषणा सुरू केली आणि मागणी केली की त्याला मुक्त करा, त्याला सोडून द्या. एम्परर आस्क्ड अँड्रकल्स टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. सम्राटाने अँड्रकल्सला जवळ बोलवलं आणि सिंहाचं जे काही स्ट्रेंज म्हणजे असं विचित्र, असं अनोखं असं जे काही बिहेवियर आहे, वागणं आहे, वर्तन आहे, त्याविषयी विचारणा केली. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and the friendship between man and beast. मग अँड्रकल्सने अगदी त्याच्या मालकाकडून सुटका झाल्यापासून सिंहाला केलेली मदत, सगळी जी काही गोष्ट आहे ती राजाला, त्या सम्राटाला सांगितली. आणि ती माणूस आणि एक बीस्ट, अॅनिमल यांच्यामध्ये असलेली ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, मैत्री, फ्रेंडशिप याबद्दलची गोष्ट ऐकून, याबद्दलची सर्व स्टोरी ऐकून राजाच्या मनामध्ये सुद्धा प्रेमळ भावना निर्माण झाल्या. मूड बाय म्हणजे हॅव स्ट्रॉंग फिलिंग.
प्रेमळ भावना निर्माण झाल्या त्याच्या मनामध्ये. ही ऑर्डर दॅट अँडरकस शुड बी सेट फ्री. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. त्याने आज्ञा दिली की अँडरकसला सोडून द्या. आता तो गुलाम नाही, त्याला गुलामगिरीतून देखील मुक्त केला. When the emperor asked Androcles what other reward he would like, मग अँड्रोकल्सला सम्राटाने विचारलं की आणखी तुला काय रिवॉर्ड हवंय. रिवॉर्ड याचा अर्थ काय, अजून काय बक्षीस हवंय तुला, माझ्याकडनं अजून तुला काय मागायचं ते माग. त्यावेळी अँड्रोकल्स रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. ठरवलं असतं तर त्याने संपत्ती घेतली असती, परंतु त्याने सांगितलं माझ्यासाठी मला काही नकोय, मला काय हवंय. बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. माझा मित्र जो सिंह आहे त्याला सुद्धा तुम्ही मुक्त करा. आपण पाहिलं की राजाकडे सम्राटाकडे त्याने मागणी केली आणि त्यानुसार सम्राटाने दोघांनाही फ्री केलं. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा पद्धतीने ते दोघही मित्र, द अँड्रोकल्स अँड द लायन, वेंट इन टू द फॉरेस्ट, जंगलामध्ये निघून गेले. कशासाठी? फॉर टू लिव्ह अ फ्री लाईफ, स्वतंत्र जीवन जगण्यासाठी, बंधनमुक्त जीवन जगण्यासाठी ते दोघेही जंगलामध्ये निघून गेले. या गोष्टीवरून आपण पाहिलं की एक प्राणी सिंह आणि अँड्रोकल्स त्यांची मैत्री, इट इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द बिस्ट. माणूस आणि प्राणी यांच्यामधील मैत्रीचे हे सर्वोत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगते. एक प्राणी जर त्याची कृतज्ञता व्यक्त करू शकतो, एक प्राणी जर उपकार विसरू शकत नाही, आपण तर माणसं आहोत. सो ऑलवेज रिमेंबर द पीपल अँड देअर हेल्प. नेव्हर फॉरगेट द पीपल हू हेल्प यू इन युअर ट्रबल, इन युअर प्रॉब्लेम्स. ऑलवेज शो ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स देम. नेहमी त्या माणसांविषयी कृतज्ञता दर्शवा, कृतज्ञता व्यक्त करा. हेच आपल्याला या गोष्टीमधून शिकायचं आहे. थँक्यू.